रणजित देसाई यांची राधेय ही कादंबरी सूर्यपुत्र म्हणजेच पांडवांचा ज्येष्ठ भाऊ कर्ण याच्या वाट्याला आलेलं जीवन आपल्याला फार जवळून दाखवते. आपल्या आयुष्यात अनेकदा असे प्रसंग घडतात की ज्यांना आपण सामोरे जाणं हाच आपल्याकडे पर्याय असतो. आपण घेतलेले निर्णय ह्यांच्यावरती आपल्याला ठाम कायम राहावं लागतं. आयुष्यात अनेक घटना घडतात, पण त्या साऱ्या काही आपल्या स्वइच्छेने नाही घडत. कधीतरी त्या हव्या तशाच घडत असतात आणि त्यांना घडायच्या तशाच त्या घडतात. पण म्हणून काही आपण निर्णय बदलू नाही शकत. कितीदा आपल्याला आपल्या निर्णयांवर ठामच राहावं लागतं. आणि असेच कर्णाचे काही तत्व होते ज्यांच्याशी तो कायम प्रामाणिक राहिला आणि त्या साऱ्या गोष्टींना आहे तसं सामोरे गेला. कर्णाचं आयुष्य सारं काही वलय, सारं काही द्वंद्वच जणू. माझ्या आयुष्यात मी खूप पुस्तकं वाचली, पण हे पुस्तक वाचलं तेव्हा मी माझी पहिली कविता केली की जणू तो कर्ण मला वेगळाच भासला. जन्मतः माता कुंतीने नदी प्रवाहावर सोडूनही तो यथेच्छ हसला. जणू तो कर्ण मला वेगळाच भासला. यथा सांग कीर्ती पसरूनही कधी गर्व न बाळगला. जणू तो कर्ण मला वेगळाच भासला. नात्याच्या सन्मानासाठी आणि याचकाच्या याचनेसाठी ज्याने कवच कुंडल गमावला. जणू तो कर्ण मला वेगळाच भासला. मैत्री आणि धर्मासाठी ज्याने मृत्यूही पराजय पत्करला. जणू तो कर्ण मला वेगळाच भासला. सर्व गमावूनही तो सर्वश्रेष्ठ राहिला. जणू तो कर्ण मला वेगळाच भासला. मृत्यूलाही सामोरे जाताना तो निधड्या छातीने उभा राहिला. असा सूतपुत्र कौतेय कर्ण सर्वांच्या मनामनामध्ये कायम विलासला. आणि म्हणूनच जणू तो कर्ण मला कायम वेगळाच भासला. जणू तो कर्ण मला कायम वेगळाच भासला.